निर्दय पापी महापापी, पण हे अक्रूरजी क्रूर नव्हते, पापी नव्हते. अक्रूरजी होते भाग्यवान पुण्यवान आणि ते प्रत्यक्ष गोपाळ कृष्णाच्या घरातले होते. मग प्रत्यक्ष गोपाळ कृष्णाच्या घरातले असताना हे कंसाच्या वाट्याला कसे गेले? कंसाने कसं यांना बंदिस्त केलं? तर या कंसाची अधिराज्य सत्ता अशी होती की याने सर्व देवादिकांना बंदिस्त केलं होतं. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या तपश्चर्येची शक्ती जेव्हा प्राप्त होते ना, ते जर सात्विक गुणातून जर प्राप्ती नाही झाली, ते शक्ती ते बल अष्ट सात्विक गुणाचं बल जर तुमच्या पाशी नाही आलं ना, तर त्याच्यामध्ये क्रूरता निर्माण होते. क्रूरता, आणि ती क्रूरता आपल्यासाठी तर नरक होतेच होते, पण आपल्या कुळासाठी पूर्ण नरक होऊन ठरत असते. हे लक्षात ठेवा. म्हणून आपला तरुण पाय व्हावा आणि आपल्या कुळाचाही तरुण पाहावा असं जर वाटत असेल ना, तर आपला छल कपटपणा या भक्ती मार्गातून गेला पाहिजे, ज्याचा आपण शब्दाशब्दामध्ये छल करतो. शब्दाशब्दामध्ये व्यवहार जिंकून कपटपणा उभा करतो. हा दांभिक. म्हणून ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, वायाची उपाधी दंभ म्हणजे ढोंग, ढोंग म्हणजे कपट. तुमचं कपटपणाचं चातुर्य, वायाची उपाधी. तुम्ही भक्तीच्या मार्गामधून दंभ करून राहिलेले. हा बोध जो भक्ती मार्गामध्ये वाटचाल करतो त्याच्यासाठी आहे. जो अजिबात भक्ती करत नाही त्याच्यासाठी नाही हा बोध. पण भक्तीमधले असे काही लोक दिसतात की वरून भक्तिवान दिसतात, पण आतमध्ये पूर्ण छल कपट भरलेला असतो. म्हणून ज्ञानोबारांनी किती बारीक चिंतन केलं आहे एका 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 जीवासाठी, उद्धारासाठी. वायाची उपाधी दंभ. धर्माच्या नावावर तुमच्याकडून धर्म नव्हता, दंभ होईल.
तुम्ही मत्त प्रमत्त उन्मत्त श्रांत क्रोधा लोभा विभीषित ह्या 10 लोक तुम्हाला धर्माचं कार्य करताना दिसतील, पण यांच्याकडून धर्माचं कार्य होणार नाही म्हणतात वैवर्त पुराण सांगतात दिसतील. म्हणून आपण समाजाला धर्मवान न दिसता देवाला धर्मवान दिसावं याच्यासाठी आपण समाजाला त्यागावं. पाय किती सुचिरभूत व्यवहार. तुम्ही चांगलं केलं तरी समाज तुम्हाला वाईट म्हणेल आणि वाईट केलं तरी समाज तुम्हाला वाईट म्हणेल. म्हणून यांना निरीक्षण परीक्षण समाजाला आपल्या कर्तृत्वावर ठेवायचं नाही, देवाला ठेवायचं. तू पाहतो पांडुरंगा एवढी दिव्य दृष्टी लागते, सूक्ष्म दिव्य दृष्टी लागते, तेव्हा आपला तरुण पाय होत असतो. तेव्हा साधूच्या संगती तरुण उपाय, तेव्हा तरुण जातो आपण, तेव्हा साधूची कृपा होते. आणि मैया सत्सत बुद्धीने नंदबाबाला सांगू लागली. नंदबाबाला सांगत असताना आता आपल्या घरच्या बाईचं दैनंदिन तेच आहे म्हणून मैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि इकडे कंसाला वाटलं की आता एक काम करायचं, आपण कंसाला न आपल्या देवाला आपण न जाता आणण्याकरता याच्या घरातला कोणीतरी पाठवावा. म्हणून याने दंभ केला आणि धर्माचं नाटक केलं आणि अक्रूरजीला पाठवलं. जसं अक्रूरजीला आवाज दिला, अक्रूरा इकडे ये, आणि अक्रूरजी गेले. आणि कंसाने सांगितलं की तुझा जो पुतण्या आहे ना कृष्ण, चुलत भावाचा मुलगा होता अक्रूरजीच्या, नंदबाबा हे चुलत भाऊ लागत होते अक्रूरजीचे, लक्षात ठेवा. तो कृष्ण आहे ना तुझा, त्याला एक मोठा आपल्याला जगाच्या कल्याणाकरता धर्मयज्ञ प्रारंभ करायचा आहे. आणि त्या धर्मयज्ञाकरता गोपाल कृष्णाची आपल्याला अपेक्षा आहे. आणि तो माझ्याच्याने येणार नाही, माझा रागद्वेष करते, म्हणून तू माझा बसण्याचा सोन्याचा रथ घेऊन जा. कोण सांगितलं? कंसाने. कोणाला? अक्रूरजीला. हे शब्द जेव्हा कंसाच्या मुखामधून जेव्हा अक्रूरजीने ऐकले तेव्हा अक्रूरजी रडू लागले. अक्रूरजी म्हणतात, बापरे, आज माझ्या मायभूमीमध्ये मला जायला भेटते, माझ्या परिवारामध्ये जायला भेटते, आणि आज माझ्या लालाचं दर्शन मला होते. याच्या पापी माणसाच्या मनामध्ये माझ्या घराबद्दल कशी भावना प्रकट झाली. आणि हे जेव्हा कंसाच्या मुखामधून अक्रूरजीने जेव्हा ऐकलं तेव्हा अक्रूरजी म्हणतात, देवा, पहिल्यांदा मी तुझ्या दर्शनासाठी येईन तर पहिले मला कसं दर्शन देशील. मी जेव्हा गोकुळाच्या जवळ येईन तेव्हा तो त्रिसंध्येचा वेळ असेल, सूर्य मावळलेला असेल, आणि तू छोट्या गायी गोकुळामध्ये घेऊन जात असेल, आणि तुझ्या खांद्यावरती काळी कमळी असेल घोंगडं, आणि तुझ्या खांद्यावरती आडवी काठी असेल, त्या काठीवर तुझे असे हात असतील, आणि तू डुलत त्या बछड्यांच्या पाठीमागं गोकुळाकडे जाशील. अशी पहिले असं दर्शन मला येतं, अशी छवी मला दाखवतो. कोण म्हणतात? अक्रूरजी. कुठं? या आपल्या मथुरेमध्ये. देवा, दुसरं दर्शन मला तू असं देजो की मी जेव्हा गोकुळामध्ये येईल, जेव्हा या 9 लाख गायीमध्ये जे गंगी नावाची गाय आहे, त्या गंगी गायीच्या पाशी तू उभा आहेस आणि तुझ्या पायामध्ये बेडी आहेस. दुसरं दर्शन मला असं देजो. अशी वासना या अक्रूरजीची तयार झाली. आणि सोन्याचा रथ घेतला, आणि सोन्याचा रथ घेऊन भगवंताच्या दर्शनाकरता हे कुठं निघाले? गोकुळच्या दिशेला. आणि चालता जवळ आले. सूर्य अस्त झाला आणि निविळ अंधार पडला होता, दिवस बी नाही रात्र नाही. आणि अशा अवस्थेमध्ये छोट्या गायी भगवंत घेऊन चालल्या. गायी चालल्या आपण इथपर्यंत पोहोचणार नाही. मी एखाद्या विषयामध्ये जर डुबलो त्याच्यात निघणार नाही, म्हणून मी तुम्हाला पुढचं आता सांगून बसलो.
मी जर त्याच्यामध्ये डुबलो तर मी लवकर निघत नाही हे मलाही माहिती आहे. मग महाराज पण आपल्याला के न प्रकारे ना गोकुळामधून मथुरेमध्ये जावं लागेल, कंसाचा वध करावा लागेल, तिथपर्यंत कथा नेणं गरजेचं आहे, न्यावाच लागेल, ओढून चाडून काय होणार पण न्यावं लागेल. बघू आता भगवंत कुठपर्यंत आपल्याला घेऊन चालतो. आता काय झालं नेमकं तुम्हाला सांगू की भगवंताने काय केलं, या गोकुळामधल्या राक्षस मारले, या वनामध्ये राक्षस वचणारे मारले आणि आता देवाचा संपूर्ण अवतार कार्य संपलेला आहे आणि भगवंताला येतो जातो आम्ही देवाच्या संगती. बरं का, आता भगवंताला गोकुळ सोडून जायचं आहे म्हणून भगवंत काय करून राहिले पाहून घ्या. काही काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या लक्षात येत नसतात. घरातला बाईनं दिवा लावल्याबरोबर त्या दिव्याची गरकणी जर वाढत असेल, तुम्ही कापूस त्या पंक्तीमधून थोडासा वर काढून दिवा लावणे, त्याची वात मोठी करणे हा भाग वेगळा आणि त्या वातीकडे लक्ष न देता तात्काळ तुम्ही अंगार डब्बीची काडी त्या जर वातीला लावली ते वात गरकणी अशी जर उंच होत असेल तर समजून घ्या तुमचे सुखाचे दिवस आहेत. हे लक्ष सुखे दुःखे समीकृत्वा आणि वारंवार 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 तुम्ही त्या बत्तीमधली वात उंच करून राहिले आणि ते वात कमजोर होतच होत चालली. पुन्हा दिवा इथला नाही पाहिजे म्हणते घरची बाई, त्या वातीला गुल झाडू दे, अमुक करू दे, टमुक करू दे, तिला वर करूनच राहिली आणि ती वात जळूनच नाही राहील, ती विजूनच राहिली. समजून घ्या तुमच्या घरामध्ये कोणतं अपशकून घडणार आहे, मोठी अनिष्ट घटना घडणार आहे, मोठं दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. हे जिवंत उदाहरण हरिभक्तांना अनुभव घ्यायचं असतं. हे हरिभक्तासाठी उदाहरण आहे. हा दृष्टांत हरिभक्तासाठी. काऊन की राक्षस वृत्तीतले लोक देवापाशी दिवाबत्ती करत नाहीत, सात्विक वृत्तीतले लोक देवापाशी दिवाबत्ती करतात. आणि पहिले भगवंत आपल्याला हे संकेत करत असते, सुखे दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. बरं का, मुंगूस जर दिसलं तुम्हाला, मुंगूस बरं का, तर मुंगसाला पाहून लवकर नमस्कार करा. मुंगूस कोणाचं वाहन आहे माहित तुम्हाला? कोणत्या देवाचं वाहन आहे मुंगूस? सांगता येईल? मुंगूस हे कुबेर देवाचं वाहन आहे. कुबेराची स्वारी आहे. जो धनवान आहे कुबेर. आता इथं दधीची ऋषींचं वर्णन आहे, ते थोडं नाही सांगत ते आपल्याला पुढे. असं डुबलो तर मग कसं जाणार ते पुढे पुढे, बरं का. म्हणून मुंगस जर दिसलं मुंगूस, तुम्ही नमस्कार करा. तुमचं न होणारं काम होईल. न होणारं काम हे शुभ शकुन आहेत, हे शुभ संकेत आहेत, शुभ घड्या आहेत, बरं का. आणि विशेष म्हणजे मुंगूस दिसली आणि तो पाहून जर चावत असेल तोंडाकडे, तो चावत असेल आपोआप असं मंथन करी जर समजून घ्या, विशेष रूपानं तुमचं काम घडून येईल. लक्षात ठेवा. मुंगुसाला लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते, मुंगुसाला भाग्याचं प्रतीक मानलं जाते, मुंगुसाला विष्णूचं प्रतीक मानलं जाते. आणि विशेष म्हणजे मुंगूस हे कुबेर देवाचं वाहन आहे. जसं गरुड हे विष्णू देवाचं वाहन आहे, तसं मुंगूस हे कुबेर देवाचं वाहन आहे. आणि तो पाहून उभा राहून पडता पडता एकदम उभा राहिला आणि तुमच्या इकडे पाहून राहिला, तो असं तोंड कमी असं खालीवर करून म्हणजे काहीतरी खाऊन राहिला, असं जर संकेत जर तुम्हाला करत असेल तर विशेष तुमच्या पत्रामध्ये सुखाचा लाभ येणार आहे. हे लक्षात ठेवा, हे शुभ संकेत आहे. असो. आणि अशा प्रकारे नेमकं काय झालं की या गोकुळामध्ये मैयाला स्वप्न पडलं, यशोदा मैयाला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये होतं पुष्पांजलीमध्ये. म्हणून त्याला
क्रूरता आली होती की माझ्यासारखा स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये तपश्चर्या करणारा कोणी नाही, माझ्यासारखा मीच, म्हणून त्याने अन्याय केला होता. मी आजच छल कपट या शब्दाची व्याख्या तुम्हाला सांगितली, हे लक्षात घ्या. आणि म्हणून रावणानं त्या अहंकारामध्ये 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. त्या 3 प्रतिज्ञामध्ये मी खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड पाण्याचा करेल, मी पृथ्वी मातीची पृथ्वी हे सोन्याची करेल, आणि मृत्यू लोकापासून तर स्वर्गालोकापर्यंत मी फुलाची शिडी करेल. त्याच्यातून फक्त त्याला त्याच्या तपश्चर्येनं पूर्ण पृथ्वी तर त्याला सोन्याची करता आली नाही, फक्त त्याला त्याची लंका नगरी सोन्याची करता आली. आणि 2 पुन्हा त्याच्या एवढ्या मोठ्या तपश्चर्येने सुद्धा 2 प्रतिज्ञा 2 शपथा पूर्ण करता आल्या नाहीत. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती कोणती माहिती आहे का तुम्हाला? भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती की देवाला मी युद्धामध्ये हाती शस्त्र पकडायला लावील. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? की भीष्माचार्य हे भाग्यवान पुण्यवान होते पांडव कुळामध्ये. पाहते पांडव अखंड वनवासी, फक्त भीष्माचार्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आणि ज्ञानोबाराची प्रतिज्ञा होती. ज्ञानोबाराची प्रतिज्ञा कोणती होती सांगा? ज्ञानोबाराची प्रतिज्ञा, ज्ञानोबारांनी शपथ कोणती घेतली होती सांगते ना तुम्हाला? ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार आनंदे भरीना तिन्ही लोके, आनंदे भरीना तिन्ही लोके, गाई ज्ञानोबारांनी शपथ घेतली की मी अवघाची संसार सुखाचा करून दाखव. मग अशी कलियुगामध्ये शपथ घेतल्यानंतर सर्व संसारी जीवाचा संसार सुखाचा दिसत नाही. म्हणजे तुमच्या ज्ञानोबारांनी शपथ घेतली खोटी आहे, दांभिकतेची आहे, अधर्माची आहे, पापाची आहे, आणि तुम्ही त्यांना मानता, त्यांना पुजता. तर निवड एवढ्या प्रमाणावर मन समाधान करू नका. तर ज्ञानोबारा या प्रमाणाचे अनेक उत्तरं तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये देतात. ज्ञानोबारा म्हणतात, मी शपथ घेतली आहे की या मृत्यू लोकामध्ये सर्वांचा संसार सुखाचा करून दाखवेल. पण कोणाचा संसार सुखाचा करून दाखवणार नाही? ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल मी त्याचा संसार सुखाचा करणार नाही. जो दारू पिल मी त्याचा संसार सुखाचा करणार नाही. जो दांभिकतेने व्यवहार करेल मी त्याचा संसार सुखाचा करणार नाही. जो व्याजबट्ट्याने पैसा वाटेल मी त्याचा संसार सुखाचा करेल नाही. जो नास्तिकपणाने व्यवहार करेल मी त्याचा संसार सुखाचा करणार नाही. जो दुसऱ्याच्या आई बहिणीवर पापी दृष्टीने पाहिल मी त्याचा संसार सुखाचा करणार नाही. पण जो मी सांगतो तशा प्रकारे जो जो ऐकील ना तर त्याचा आज बी संसार मी सुखाचा करण्याकरता समर्थ. म्हणून जे शुद्ध वैष्णव आहेत ज्यांच्या मुखामध्ये एकादशीचं व्रत आहे, मी सकाळी सांगून गेलो तुम्हाला, गळ्यामध्ये माळ आहे पण तोंडामध्ये तंबाखू आहे, गुटखा आहे, सिगारेट आहे, बिडी आहे, सुपारीचं खांड आहे, पान आहे, अशा दांभिक व्यक्तीनं फक्त मी उपास करतो, मला उपास आहे, माझी तपश्चर्या चालू, मी सात्विका, अशा दांभिक व्यक्तीचा मी संसार सुखाचा करणार नाही नाही नाही. म्हणजे शुद्ध वैष्णव वारकरी आहेत त्यांचा आदबी सुखाचा संसार तुम्हाला पाहायला भेटते बरं का. म्हणून मी कोणाचे संसार सुखाचा करणार नाही, पण ज्यांचा माझ्यावरती विश्वास असेल, जे माझ्या शब्दावर विश्वास ठेवतील, जे असे शुद्ध आचरण करतील, त्यांचा आज या घोर कलियुगामध्ये मी संसार सुखाचा करून दाखवेल. जोपर्यंत अंगामध्ये शक्ती होती, बळ होतं, तोपर्यंत विरहामध्ये भगवंताच्या रथाला पात 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 धावल्या.
आणि अंगातली शक्ती संपली आणि तिथंच त्या पडल्या. अंगातली शक्ती चालली नाही, बळ चाललं नाही, पडल्या. आणि रडता 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 या गोपिकांचा प्राण निघून गेला, जीव सोडला. या गोपीच्या नयनीनी भिजली धरणी. पुन्हा या गोपिका गोकुळामध्ये गेल्या नाहीत, तिथंच पडल्या. तिथं रडता रडता भगवंताच्या व्याकुलतेमध्ये या गोपिकांचा प्राण निघून गेला. आणि त्यांच्या अंगाची काय झाली, माती. ती माती म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये चंदन. तर ते कोणतं चंदन, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा. बस, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायातला साधू 12 ठिकाणी चंदन लावते. का की या माथ्यामध्ये जो असणारा तमगुण पांडुरंग हा काळ, आणि ज्या गोपिकांनी सात्विक गुणाने देवाची भक्ती केली त्यांच्या अंगाची माती आमच्या मस्तकाला लागून आमच्या अंगातला तमगुणाची निवृत्ती कर, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कर. याच्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये 12 ठिकाणी गोपीचंदन लावतात. त्याला गोपीचंदन नाव आहे. आणि ते गोपीचंदन म्हणजे या गोपिकांच्या अंगाची माती आहे, लक्षात ठेवा. येडे म्हणून लावत नाहीत वारकरी चंदन, साधू पण दाखवण्याकरता नाही लागत. आपल्या अंगामध्ये जो तमगुण आहे, जो रजगुण आहे, हा रजगुणाची निवृत्ती करण्याकरता, सात्विक गुणाची वाढ वाढवण्याकरता हे गोपीचंदन वारकरी लावतात. आणि पुढे भगवंत निघून गेले आहे. आणि गेले कुठे, तर या मथुरेच्या एका अंबराईमध्ये रात्रभर मुक्काम केलं. आणि नंद बाबाच्या खुशीमध्ये झोपले. पण मैयाची आठवण येत होती, गोपिकांची आठवण होती, ती गायीची आठवण होती ती. आणि कशी तरी यांनी रात्र काढली. रात्र काढल्यानंतर दिवस उजाडला. आणि दिवस उजाडल्याबरोबर काय झालं माहिती आहे का, आता भगवंत काय म्हणतात, बाबा आम्ही हे मथुरा नगरी फिरून येतो. बाळ हो, आपण खेड्यातले लोक आहोत, आपण गोकुळामधले, आपलं गोकुळे खेड आहे आणि मथुरा शहर आहे. आणि या शहरामध्ये दळणवळण जास्त, मोठे रस्ते, वाहन जास्त चालतात. तुम्ही सैरा वैरा काही जाऊ नका. इथले लोक क्रूर आहेत बरं का, पाजी आहेत, भानगडीवाल्या, कोणासोबत भानगड करू नका. तर भगवंत म्हणतात, बळीराम दादा म्हणतात, बाबा आम्ही कोणासोबत भांडण करणार नाही, पण आमच्यासोबत जर कोण भांडण केलं बाबा तर आम्ही त्याच्यासोबत भांडल्याशिवाय राहणार नाही रे बाळू, असं काही करू नका. बरं शांततेने जाण, लवकर या. आणि बाळ गोपाळ आणि भगवंत आणि बळीराम दादा निघाले मथुरा पाहण्याकरता. आणि नंद बाबा अमराईमध्ये आहेत त्या वनामध्ये. आणि अशा प्रकारे जाता जाता या कंसाचा एक सेवक होता, तो कपडे धुणारा परीट येऊन राहिला होता. आणि येता येता पाहिलं की हाच होय राम अवतारामध्ये माझ्या सीतामाईला गालबोट लावणारा. म्हणून त्या परीटाला म्हणलं की एक काम कर, ते कपडे माझ्या बाळगोपाळांना देऊन दे, माझ्या बाळगोपाळांना चांगले आवडेल. तर हा काय म्हणते की तुझ्या बापानं सुद्धा असे कपडे घातले नाहीत, ते कपडे मिळणार नाही, मी कंसाचा परीट आहोत. बरं. आणि देवाने काय केलं माहिती आहे, त्याच्या हातची ते कपड्याची गटोळी हिसकली, त्याची गाठ सोडली. आणि जो हाती कपडाला तो बाळगोपाळांच्या अंगावर फेकला. बाळगोपाळांच्या अंगावर फेकल्याबरोबर तिथं मशीन नाही, शिलाई मशीन नाही, दोरा नाही, सुई नाही, टेलर नाही, कैची नाही. जसे बाळगोपाळांच्या अंगावर त्या गटोळ्यामधले कपडे देवाने फेकले तसे फिटोफिट झाले. आणि मागची आठवण काढली आणि देवाने पकडलं आणि गर 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 असं तमाचा गोल केला. तळाल दिशा त्याच्या मस्तकावर मारलं आणि त्याला संपून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान. बाळ गोपाळ कपड्याने चमचम चमकू लागले. पुढे जाता 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 कुब्जा दासीचं घर लागलं. कारण की या संपूर्ण देवादिकांना बंदिस्त केलं होतं. आणि कुब्जा दासी 8 ठिकाणी वाकडी होती, अशी लचकत 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 चालत होती. जाता जाता हे कुब्जा दासी कंसाला अंगिरा करण्याकरता, उटी लावण्याकरता चालली होती. आणि या बाळ गोपाळांना पाहिल्याबरोबर हे कुब्जा दासी म्हणजे बापरे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या, किती देखणे, कितनी गोरे गोमटे आणि सुंदर हे बाळ गोपाळा. आज हे उटी, चंदनाची उटी या कंसाला लावायची नाही, हे उटी या बाळ गोपाळांना लावायचं. म्हणून ते लचकत लचकत या मंडळी जवळ आली. बळीराम दादा, कन्हैया, बाळ गोपाळ यांच्यापाशी आल्यानंतर तिने आपली चंदनाची उटी, बरं का,
या बाळगोपाळांना लावली. बाळगोपाळांना लावल्याबरोबर यांच्या अंगाचा घमघमाट वा सुगंध येऊ लागला. आगतम स्वागतम आनंद झाला भगवंताला. आणि ती 8 ठिकाणी कुब्जात अशी वाकडी होती. देवाने काय कर तिच्या दोन्ही अंगठ्यावर दोन्ही पायाच्या अंगठ्यावर आपले पाय ठेवले, तिचे हात पकडले आणि झटका मारला. झटका मारल्याबरोबर 8 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जादासी हे सरळ झाली. गोपाल कृष्ण भगवान 8 ठिकाणी असणारी कुब्जा हे सरळ झाली. आणि पुढे जाता जाता बरं का मारवाडी वैश्य यांची गल्ली लागली. मारवाडी पैसा मारो परमेश्वर. बरं का आता आपल्याला त्या विषयावर जास्त जायचं नाही. बरं का आता ते लोक पैशाला जास्त प्राधान्य देत होते. बरं का असं करत करत त्यांनी काय केलं नेमकं माहिती आहे काय की देवाला दुसरं तिसरं तर काही दिलं नाही, पण घरामध्ये बिछाईत केली. संपूर्ण दिंडी घरात बोलवली आणि यायच्या बायकाईनं पानाचे विळे केले. पानाचे विळे बळीराम दादाला दिलं, गोपाल कृष्णाला दिलं, गोपाळ सर्व बाळ गोपाळांना दिलं. आणि यांची सर्वांची ते ओठ त्या पानानं लाल दिसू लागली. देव प्रसन्न झाले. बाकी काय होईना यांनी आपल्या मनानं प्रसन्न केलं ना. देवाने आशीर्वाद दिला की माझी सदैव लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. देवाने या वैश्यांना या मारवाडी लोकांना बरं का आशीर्वाद दिला. पुढे जाता जाता नेमकी ब्राह्मण गल्ली लागली. आणि ब्राह्मण गल्लीमध्ये लागल्यानंतर या ब्राह्मणाच्या बायका वरून पाहून लागल्या, आम्ही ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलो आणि त्या गवळ्याच्या पोराला नमस्कार कोण करीन, त्याचं स्वागत कोण करीन, त्यांचा तिरस्कार करू लागले ब्राह्मण. आणि देवाने पाहिलं त्या ब्राह्मण गल्लीमधून जेव्हा ही दिंडी गेली तेव्हा या बाळ गोपाळांचं स्वागत केलं नाही, पण या ब्राह्मणांच्या बायकांनी ब्राह्मणांनी असे पडदे होते पायात होते आणि मागवत होते असे पायात होते, पण ना कुठलं स्वागत केलं ना काय केलं. देवाने पाहिलं की आता त्रेतायुग आहे, द्वापार युगीन आणि द्वापार युगानंतर कलियुगीन. कलियुगामध्ये तुमची बुद्धी भ्रष्ट होईल आणि तुमचं ज्ञान या चतुर्थ श्रेणीमध्ये जाईल. हा अधिकार नाही बरं आमचा. आले देवाच्या माना आशीर्वाद दिला की तुम्ही जो चतुर्थ वर्णामधला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णापैकी कलियुगामध्ये सर्व भ्रष्ट होतील आणि सर्व 4 वर्णामधले या कलियुगामध्ये भ्रष्ट झालेले आहेत. ब्राह्मण भ्रष्ट आहे, क्षत्रिय भ्रष्ट आहे, वैश्य भ्रष्ट आहे आणि शूद्र भ्रष्ट आहे. 4 वर्ण कलियुगामध्ये भ्रष्ट झालेले आहे. या 4 वर्णापैकी जो ब्रह्मतत्वाचं आचरणाचं पालन करीन तो ब्राह्मण असो की क्षत्रिय असो की वैश्य असो की शूद्र असो तो माझ्या गादीचा अधिकारी होईल. राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे म्हणून शुद्ध ब्राह्मण जरी असेल तर त्याला तो अधिकार आहे, शुद्ध वैष्णव असेल तर त्याला तो अधिकार आहे, शुद्ध क्षत्रिय असेल तर त्याला तो अधिकार आहे, आणि शुद्ध शूद्र जरी असेल तरी त्याला तो अधिकार आहे. पण शुद्धतेने इथं आचरण करावं. म्हणून इथं जात ना पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहन दो कबीरा, पड़ी रहन
कथेला इथं थांबू. पुढे सुदामदेव चरित्र आहे, शक्य नाही. यदुवंशाचा वध आहे, शक्य नाही. धर्माची स्थापना आहे, हे आपल्याच्यानं आता पुढे काही होणार नाही. आपल्याला पुढे कार्य करायचं आहे. आता एक काम करा, 2 केळीचे पानं आणा, पंचामृत आणा, दही दूध आणा. तुम्ही या पहिले तुम्हाला माळ घालून देतो. या ना, अजून घ्या ना, एक अजून घ्या ना, एक आण. 2 ज्ञानेश्वऱ्या होत्या ना, मोठा कोपरा ना. दाजी ज्ञानेश्वऱ्या घ्या. मोठा ना, मोठा शंकान शंक कुठे शंका आणलं का तू?